तर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील संवाद साधूया। प्रवीणजी, स्वागत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मेळाव्यातलं भाषण तुम्ही ऐकलं असेलच। निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंच, मात्र सत्ताधारी अर्थातच प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्षावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। तुम्ही निवडणूक आयोगाला हाताशी धरता असा थेट आणि गंभीर आरोप राज ठाकरेंचा आहे, काय उत्तर असेल? नाही, मला वाटतं पूर्णपणे राज ठाकरे साहेबांचं भाषण हे राजकीय अभिनिवेशातून होतं। बरं, हे त्या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट होतंय। एक गोष्ट चांगली आहे की त्यांनी मोदी साहेबांचं भाषण दाखवून आमची ही भूमिका त्या ठिकाणी मतदार यादीच्या संदर्भात किती स्पष्ट आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यावेळेला जी आमची भूमिका होती ती आज आहे आणि उद्याही असणार। भारतीय जनता पार्टी बोगस गोष्टींच्या साठी त्या ठिकाणी कधीच काम करत नाही। आणि आपण म्हणताय की निवडणूक आयोगावर आक्षेप घेत असताना आपण त्या वेळेला तक्रार करायला पाहिजे ना। संविधानानं निवडणूक आयोगाची जी रचना केली त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा तक्रारी जातात त्यावेळेला त्याच्यावर ऍक्शन होत असते। परंतु आता केवळ निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करते, विकासाचा रथ ज्या पद्धतीनं आज भरधाव त्या ठिकाणी पुढे चाललाय, त्यातनं निवडणुकीत आपलं काही खरं नाही। आणि मग अशा वेळेला काय करायचं? विकासावर बोलू शकत नाही, सरकार काम करतंय। मग अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करणं बरं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं हे सारखं खोटं बोलणं, पत्रकार परिषद घेणं तेच बोलणं, जाऊन आयोगाला भेटणं तेच बोलणं, सभेतनं तेच बोलणं, आता पत्रकार परिषद घेतील तेच बोलणं, हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा। जसा लोकसभेला त्यांनी नॅरेटिव्ह सेट करून काही अंशी यश मिळालं, नंतर लोकांच्या लक्षात आलं, तसा आता बोगस मतदार यादी हे त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचं आहे। परंतु त्या ठिकाणी आम्हीही याद्या जर सदोष त्या ठिकाणी असतील त्या दुरुस्त झाल्या पाहिजे, त्या होत असतात। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोठा अधिकार दिलाय ना, अगदी प्रत्येक गोष्टीला न्याय मागण्यासाठी अपीलिंग अथॉरिटी ठेवले। आपण आयोगाकडे मागा, त्या वेळेला करा सूचना, नाही आयोगाने दखल घेतली तर आपण न्यायालयाकडे जाऊ शकतो। पण आपल्याला झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला त्या ठिकाणी आपल्याला जागा करता येत नाही। प्रश्नाचं उत्तर नको आहे, त्यांना त्या ठिकाणी फक्त राजकारण करायचं आहे। निवडणुकीच्या तोंडावर त्या पद्धतीनं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकास होतोय, त्याला चॅलेंज करू शकत नाही, त्याच्यावर टीका करू शकत नाहीत। त्याच्यामुळे हा रडीचा डाव यादीच्या बाबतीत या ठिकाणी होतोय। आम्हीही जिथे चुकीचं असेल ते दुरुस्त झालंच पाहिजे, या भूमिकेचेच आहोत। अगदी प्रवीणजी, तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, एकंदरीत तुमची भूमिका देखील पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।